नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे RSSच्या विरोधात आणि त्याचसोबत बौद्ध बांधवांसोबत उभे राहिलेले आहेत पंजाबी बांधव देखील. तर नेमकं काय प्रकरण घडलंय? थेट RSSच्या कार्यालयावरती नागपूरमध्ये जे त्यांचं सर्वात मोठं कार्यालय आहे त्या ठिकाणी हा मोर्चा जाणार आहे. तर नेमकं काय प्रकरण घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की RSS कडून नेहमीच अशा गोष्टी केल्या जातात की ज्या संविधान विरोधी असतात आणि त्यामुळे संविधानाचे जे लोक समर्थन करतात किंवा संविधानाचं जे वाचनासाठी जे लोक प्रयत्न करतात ते नेहमीच त्यासाठी बांधील असतात व ते तसं कार्य देखील करतात. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता गेल्या काही दिवसापासून जे आहे RSS कडनं काही कृत्य करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता. आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, नागपूर या ठिकाणी बौद्ध बांधव लाखोच्या संख्येने जमले आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत पंजाबी बांधव देखील मोठ्या प्रमाणात जमले आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी ज्या RSSच्या कार्यालयावरती मोर्चा नेण्याचं ठरविलं आणि RSSच्या कार्यालयावरती थेट त्या ठिकाणी पंजाबी बांधव बौद्ध बांधव एकत्र गेले आणि त्यांनी मोठं असं आंदोलन उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की जो कोणी संविधानाच्या विरोधात काम करेल किंवा जो कोणी संविधानाच्या विरोधात कार्य करेल आम्ही त्याला जशास तसा धडा देऊ. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.